श्री शंकर मांडेकर. अध्यक्ष महोदय, मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात सांगू इच्छितो. माझ्या मतदारसंघातील उतरवली वडगाव MIDC 1992 साली अस्तित्वात आली, परंतु खऱ्या अर्थाने जमिनीवर सातबाऱ्यावर बोजा चढला, शिक्के पडले, परंतु त्यांना कुठलाही मोबदला आत्तापर्यंत दिला गेला नाही किंवा ती MIDC चालू सुद्धा झाली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं त्या भागात खूप गरजेची आहे, ती झाली पाहिजे. म्हणून मधल्या काळात उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या दालनामध्ये उद्योगमंत्री समेत संपूर्ण अधिकाऱ्यांना घेऊन मिटिंग घेतली, परंतु त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आणि त्याची कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्यानंतर या ठिकाणी त्याची कारवाई व्हावी आणि ती MIDC चालू व्हावी अशी माझी आपणा सभागृहाला मी विनंती करतो. कारण की त्यावर भोरमधील अनेक शेतकऱ्यातील मुलांचे भविष्य अवलंबून आहे. त्याचप्रमाणे भोर औद्योगिक वसाहत येथील जी जमीन MIDCने घेतली त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला दिला गेला नाही आणि ज्यावेळेस मोबदल्यासाठी शेतकरी रस्त्यावर आले त्यावेळेस त्यांच्यावर खोट्या केस आणि गुन्हे दाखल करण्यात आले. ते गुन्हे खऱ्या अर्थानं मागे घेण्यात यावेत अशी मी सभागृहाला विनंती करतो. माझ्या मान हिंजवडी येथील MIDC मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उभी राहिली, परंतु तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर शिल्लक जमीनसुद्धा आज या ठिकाणी आहे आणि त्या जमिनीवर MIDCचे शिक्के असल्याने शेतकऱ्यांना कुठलाही उद्योगधंदा करायचं म्हणलं तर त्याला अडचण येते किंवा बँकेचं कर्ज घ्यायचं म्हणलं तरी या ठिकाणी ते मिळत नाही. आणि म्हणून आपणास विनंती आहे, जी MIDC ज्या जागेवर उभी राहिली ती ठीक आहे, परंतु जी शिल्लक जागा आहे त्यावरले MIDCचे शिक्के काढावेत आणि शेतकऱ्यांचा मार्ग सुकर करावा अशी या ठिकाणी सभागृहाला विनंती करतो. त्याचप्रमाणे या MIDCमध्ये स्थानिक शेतकऱ्यांना नोकरी मिळणं ही खऱ्या अर्थानं महत्त्वाची बाब आहे. कारण की उद्योगधंदे आले परंतु या ठिकाणी कुठल्याही स्थानिक मुलांना त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी मुलाखतीला जातो त्यावेळेस काही कारण सांगून स्थानिक मुलांना डावललं जातं आणि ज्या मुलांचा ॲड्रेस बाहेरचा असेल त्यांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी संधी देण्यात आली येते. तेव्हा माझी सभागृहाला विनंती आहे, त्याचा आपण विचार करून MIDCची स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळावी म्हणून आपण प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी काही जी जमीन शिल्लक राहिली होती त्या बाबतीत शेतकऱ्यांनी थोडी आंदोलनं केली होती, परंतु ही आंदोलनं शांततेच्या मार्गाने असताना देखील शासनाने त्यांच्यावर कारवाई केली आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यांना चौकीचे म्हणजे कोर्टात जावं लागतं, मुंबईला पण कधी कधी जावं लागतं. तेव्हा आपली माझी सभागृहास विनंती आहे, त्याचाही विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना सांगून ते गुन्हे मागे घ्यावेत अशी या ठिकाणी मी विनंती करतो.